तर आज खूप एक्साइटमेंट होतो मित्रांनो, कारण जायचं होतं क्लिनिकल पोस्टिंगला. ॲप्रॉन घेतलं, स्टेथो घेतला आणि निघालो क्लिनिकल पोस्टिंगला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आम्ही बघितलं पेशंट्स. पहिला पेशंट होता तो म्हणजे जानूशूल, म्हणजे गुडघ्यामध्ये पेन होत होता. एक वृद्ध महिला होती. त्यामध्ये कटिशूल, मन्याशूल असे होते. दुसरा पेशंट होता तो म्हणजे रक्तमोक्षणचा पंचकर्म विभागामध्ये गेल्यानंतर खूप एक्साइटमेंट वाढत होती, की रक्तमोक्षण कसे करतात, का करतात ते आम्ही जाणून घेतलं. नंतर केस टेकिंग घेतली आणि त्यानंतर आम्ही बघत होतो, की जलोका ओमेट कसे करते किंवा जे अशुद्ध रक्त पिलेलं आहे ती ओमेट कसे करते, स्वतःहून करते किंवा आपण प्रेशर द्यावा लागतो. तर तिला हळदीचा वास दिल्यानंतर ते स्वतःहून ओमिट करते जर तिचं पोट फुल भरलेलं असेल तर. नाहीतर आपण प्रेशर देऊन काढावं लागतो. हे होतं जलोका जसं ओमिटिंग करते त्याचा थोडा शॉर्ट व्हिडिओ. आणि नंतर आम्ही एक केस टेकिंग घेतली, ती म्हणजे एक पेशंट होता व्हेरिकोज वेनचा 55 इयर्सचा. तर आज खूप एक्साइटमेंट होते आणि असे 3-4 पेशंट बघून मनाला असं भारी वाटलं, की आपण राईट फील्डमध्ये आहोत किंवा एक समाजासाठी चांगलं आपण पुढे जाऊन काम करणार आहोत. हे बघून थोडं मोटिवेशन आलं आणि ह्याचबरोबर क्लिनिकल पोस्टिंग संपली. त्यानंतर आम्ही आलो कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये दिवस चांगला गेला. लेक्चर्स केले आणि लास्टला होतं ते रसशास्त्राचं प्रॅक्टिकल. त्यामध्ये आम्ही केलं स्नेहमूर्छना. आणि आजचा व्हिडिओ इथं संपतो. अशाच व्हिडिओसाठी नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढं. थँक्यू.